जबरदस्त अशी नाश्त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे, किंवा तुम्ही किड्स लंच बॉक्समध्ये सुद्धा ही रेसिपी जी आहे ते बनवून देऊ शकता। जबरदस्त अशी टेस्टी आणि बनवण्यामध्ये सोपी अशी ही रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करा। तर चला बनवूया ही रेसिपी। या रेसिपीसाठी सर्वप्रथम आपण 4 ते 5 लसूण पाकळी, 3 ते 4 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर याला आपण थोडंसं दरदरा ग्राइंड करून घेऊया। त्यानंतर आपण एका बोलमध्ये टाकूया 1 कप चण्याचं पीठ आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत जो आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि लसूण पाकळी ग्राइंड करून घेतलेली त्याचा हाफ टीस्पून टाकलेला आहे। त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा लाल तिखट, गरम मसाला पावडर अर्धा चमचा आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊया कॅप्सिकम म्हणजे ढोबळी मिरची 2 टेबलस्पून बारीक एकदम कट केलेली आहे। त्याबरोबर आपण एक छोटासा कांदा बारीक चिरलेला यामध्ये टाकून घेऊया। एक छोटासा टोमॅटो बारीक चिरलेला आपण यामध्ये घालून घेऊया। आणि त्याबरोबर यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं पाणी आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण चांगल्या प्रकारे हा घोळ जो आहे ना तो तयार करून घेऊया। एकदम डिलिशियस असा हा स्नॅक जो आहे ना तो रेडी होणार आहे आणि जो आपण टाकलेला आहे कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची त्याचाही टेस्ट खूप छान येतो यामध्ये। तर चला मिक्स करून घेऊया पहिले आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सी जी आहे ना ती हवी आहे। तर थोडं थोडं पाणी टाकून आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी जी आहे ती फ्लोईंग आपल्याला हवी आहे। तर आता हे झालेलं आहे चांगल्या प्रकारे मिक्स। तर आपण एक तवा गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये आपण टाकूया तेल। तर यामध्ये मी टाकून घेणार आहे अर्धा चमचा तेल आणि तेल गरम केल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करून घ्यायची आहे। त्यानंतर हे जे आपण चण्याचा पीठचा बेसनचा जो घोळ तयार केलेला आहे त्यामध्ये ब्रेडला अशा प्रकारे डिप करून घेऊया आणि डिप केल्यानंतर आपण हे बघा मस्त अशा सर्व भाज्या यावरती लागलेल्या आहेत। तर आता आपण तेलामध्ये याला फ्राय करून घेणार आहोत। तर केअरफुली टाका कारण तेल चांगलं गरम आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवा म्हणजे ते जळणार सुद्धा नाही आणि चांगल्या प्रकारे ते शिजेल सुद्धा, कारण चण्याचं पीठ आहे ते चांगल्या प्रकारे शिजले गेले पाहिजे। आणि हे बघा एका साईडने जेव्हा अशा प्रकारे सोनेरी रंग येईल तेव्हा आपण याला पलटून घेऊया दुसऱ्या साईडने आणि दोन्ही साईडने असा सोनेरी रंग येईपर्यंत लो फ्लेम वरती आपण इथे शिजवून घेऊया। आणि हा जबरदस्त असा आपला नाश्त्याची रेसिपी झालेली आहे रेडी। तर चला बाकीचे सुद्धा सर्व ब्रेड आपण अशाच प्रकारे रेडी करून घेऊया। खूप छान चव येते आणि सर्वांना आवडणारा किड्सच्या लंच बॉक्स मध्ये सुद्धा ही रेसिपी तुम्ही जी आहे ना ती रेडी करून देऊ शकता। तर या हे गरम गरम हे बघा मी काढून घेतलेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढूया आणि त्यानंतर मी तुम्हाला कट करून दाखवते। आणि मस्त अशी ही रेसिपी आहे ब्रेडची, तर नक्की ट्राय करा। आणि सर्व भाज्या जे तुम्हाला आवडतात ते सर्व भाज्या तुम्ही यामध्ये ऍड करू शकता। आणि हे बघा थोडंसं थंड झालेलं आहे। तर चला आता आपण या त्रिकोण शेपमध्ये याला कट करून घेणार आहोत। आणि ही जबरदस्त अशी आपली ब्रेडची रेसिपी जी आहे ती झालेली आहे। नाश्त्याची रेसिपी रेडी झालेली आहे। तुम्ही याला चटणी बरोबर सॉस बरोबर सर्व करू शकता। आणि चला आपण अशाच प्रकारे सर्व ब्रेड बघा मी रेडी करून घेतलेले आहे आणि त्याबरोबर मी ठेवलेले आहे हिरवी चटणी आणि सॉस। तर किड्स मध्ये लंच बॉक्स मध्ये नेणार असेल तर सॉस बरोबर द्या, त्यांना खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे। आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर फीडबॅक द्या। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत। आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ही नाश्त्याची रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खा आणि तुमच्या किड्सच्या लंच बॉक्स मध्ये सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवून द्या। थँक्स फॉर वॉचिंग।